गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 1 जानेवारी 2024 पासून देशातील सर्व रास्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत। त्याचबरोबर 16 जानेवारीला दिल्लीतील संसद भवनावर मोर्चा काढणार आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य रेशन बचाव समितीचे राज्य सचिव कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। देशातील आणि राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शासनाकडून मिळणारा शिधा पोहोचवला जातोय, परंतु या स्वस्त धान्य दुकानदारांना केंद्र आणि राज्य शासनाकडून अपेक्षित मोबदला मिळत नाही। मार्जिन मनी वाढवून द्यावा, मासिक इन्कम गॅरंटी 50,000 रुपये मिळावी, नाफेडमार्फत भारत ब्रँड कांदा, तुरडाळ, चणाडाळ, मूगडाळ आणि जीवनोपयोगी वस्तू रेशन दुकानात उपलब्ध कराव्यात, यासह अन्य मागण्या स्वस्त धान्य दुकानदारांनी अनेक वेळा केल्या आहेत। परंतु या मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारनं दुर्लक्ष केलंय। सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात येत्या 1 जानेवारीपासून देशभरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर जात असून 16 जानेवारीला दिल्लीच्या रामलीला मैदानापासून संसद भवनापर्यंत मोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य रेशन बचाव समितीनं दिलाय। रेशन दुकानदारांच्या मागण्याबाबत केंद्र सरकार राज्य सरकार नाकारतेपणाची भूमिका घेत आहे। या प्रश्नांच्या बाबतीत जी नाकारती भूमिका घेते याच्या निषेधार्थ आणि प्रश्नांच्यात सकारात्मक चर्चा झाली पाहिजे याच्या आग्रहासाठी 1 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत। नुसतं संप करून थांबणार नाही आहोत, स्थानिक आंदोलन करणारच आहोत। त्याचबरोबर 16 जानेवारीला दिल्लीला रामलीला मैदान ते संसदाचा मोर्चाही काढणार आहोत। या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार सहभागी होणार असल्याचं जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीला रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, दीपक चौगुले, दिनकर पाटील आदी उपस्थित होते।